पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात मोठं कृषी प्रदर्शन अशी ख्याती असलेलं भीमा कृषी प्रदर्शन 21 ते 24 फेब्रुवारी दरम्यान आयोजित केले आहे। कोल्हापुरातील मेरीवेदर मैदानावर या प्रदर्शनाची तयारी सुरू झाली आहे। 4 दिवसांच्या प्रदर्शन कालावधीत किमान 4 लाख नागरिक भेट देतील असा अंदाज आहे। खासदार धनंजय महाडिक यांनी आज मंडप पूजन करून प्रदर्शनाच्या तयारीची पाहणी केली। पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात भव्य आणि प्रत्येक वर्षी गर्दीचे नवे उच्चांक निर्माण करणाऱ्या भीमा कृषी प्रदर्शनाचं यंदा 15वं वर्ष आहे। कोल्हापुरातील मेरीवेदर मैदानावर 21 ते 24 फेब्रुवारी या दरम्यान हे प्रदर्शन होत आहे। त्यासाठी तयारी सुरू झाली असून मंडप उभारणीच्या कामाला वेग आलाय। आज संध्याकाळी खासदार धनंजय महाडिक यांनी प्रदर्शनाच्या तयारीची पाहणी केली। तत्पूर्वी खासदार धनंजय महाडिक यांनी मंडपाचं पूजन केलं। यावेळी यूथ आयकॉन कृष्णराज महाडिक, पशुसंवर्धन विभागाचे सेवानिवृत्त अधिकारी डॉक्टर सुनील काटकर, डॉक्टर जे.पी. पाटील, सुजित चव्हाण यांच्यासह मान्यवरांच्या हस्ते श्रीफळ वाढवून मंडपाच्या उभारणीला सुरुवात झाली। शेतीमधील नवतंत्रज्ञान, अत्याधुनिक अवजारे, खतं, बियाणं, कृषीपूरक उद्योग, जातिवंत जनावरं, पशुपक्षी, कृषी तज्ज्ञांची व्याख्यानं आणि सांस्कृतिक कार्यक्रम यामुळं दरवर्षी भीमा कृषी प्रदर्शन लक्षवेधी ठरतं। कोल्हापूरसह पश्चिम महाराष्ट्रातील लाखो शेतकरी या प्रदर्शनाची प्रतीक्षा करत असतात। या दृष्टिकोनातून नियोजन करण्याचे निर्देश खासदार महाडिक यांनी दिले। पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात मोठं असणारं भीमा कृषी प्रदर्शन यावर्षी 21 ते 24 फेब्रुवारी यावेळी या ठिकाणी संपन्न होणार आहे। प्रत्येक वर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा शेतकऱ्यांसाठी एक पर्वणी या प्रदर्शनाच्या माध्यमातून उपलब्ध होणार आहे। 400-450हून अधिक शेतीविषयक ज्ञान देणारे, शेती अवजार असणारे किंवा कृषीविषयक असणारे शेतीतल्या सगळ्यांचे स्टॉल्स इथं उपलब्ध असणार आहेत। 200हून अधिक बचत गटांना इथं त्यांनी उत्पादित केलेल्या वस्तू विक्रीसाठी उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत। राज्यभरातून जातिवंत असे पशुपक्षी यांचंही प्रदर्शन आणि स्पर्धा मोठ्या प्रमाणात होते, जे सगळ्यात महत्त्वाचं आकर्षण असतं। याही वर्षी हरियाणाहून विधायक नावाचा एक मोरा जातीचा रेडा जो 7 वेळा नॅशनल चॅम्पियन झालेला आहे आणि जगातील सगळ्यात उंच रेडा म्हणून ज्याचं नाव लौकिक आहे, तो रेडा यावर्षीच्या प्रदर्शनाचं खास आकर्षण आणि वैशिष्ट्य असणार आहे। यंदाही 400 पेक्षा अधिक कंपन्यांचे स्टॉल्स या प्रदर्शनात असतील। पीक आणि पशु स्पर्धा, जनावरांसाठी योग्य जागा, पार्किंग व्यवस्था, पिण्याचं पाणी, शेतीविषयक वाहनांसाठी जागा, खाद्यपदार्थ, महिला बचत गटांचे स्टॉल्स यांच्या नियोजनाबाबत महाडिक यांनी सूचना केल्या। यावेळी माजी नगरसेविका रूपाराणी निकम, उमा इंगळे, विजय सूर्यवंशी, राजू घोरपडे, राजसिंह शेळके, विलास वासकर, शेखर कुसाळे, किरण नकाते, संग्राम निकम, इंद्रजित जाधव, यशोराज पाटील, विशाल शिराळे, कुलदीप माने, भूपेंद्र फडतरे उपस्थित होते।